Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय खूप उपयोगाचा आहे. आय एम शुअर सगळ्यांना नेहमी प्रश्न पडतो की इंग्लिश नीट करायचं तर मग आपल्याला वोकॅबलरी यायला पाहिजे. आपल्याला नवीन नवीन शब्द माहिती हवे आणि त्याचा अर्थही माहिती हवा. नुसतं माहिती असून उपयोग नाही तर त्या शब्दांना वाक्यात उपयोगात कसं आणायचं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आजच्या आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये टॉपिकमध्ये आपण यावर डिस्कशन करणार आहोत आणि यामध्ये मी तुमच्यासाठी 100 ऑलमोस्ट सेंटेन्स आणि त्यापेक्षाही जास्त वर्ड्स घेऊन आलेली आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण बघा म्हणजे तुमची वोकॅबलरी वाढेल. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. येस, सो आजचा आपला पहिला शब्द आहे ईट. ओके, ईट म्हणजे खाणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? आय ईट ब्रेकफास्ट एव्हरी डे. मी दररोज नाश्ता करते. आय ईट ब्रेकफास्ट एव्हरी डे. ईट म्हणजे खाणे. ओके, सो मी रोज नाश्ता करते, खाते. लक्षात घ्या, सुरुवातीचे शब्द तुम्हाला इनिशियली इझी वाटतील, पण हळूहळू आपण खूप वोकॅबलरी या व्हिडिओमध्ये डेव्हलप केलेली आहे. खूप नवीन वर्ड्स बघितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे शी इट्स अन ऍपल फॉर लंच. शी इट्स अन ऍपल फॉर लंच. Now here, I hope you notice that here in first sentence I said I eat and in second sentence I said she eats. ओके, सो याला ईटला मी एस लावलेला आहे. तर हे का? तर आपण आपल्या टेन्सच्या रूल मध्ये शिकलो आहे की जेव्हा ही शी इट असेल तेव्हा जो आपला वर्ड आहे म्हणजे वर्ब आहे त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचं असतं. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा हा रूल आहे. जर तुम्ही माझा टेन्सचा व्हिडिओ डिटेल बघितला असेल तर तुम्हाला हे सगळे रूल्स कळतील. ठीक आहे, सो या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण रूल्स सुद्धा डिस्कस करूया. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे दे इट डिनर ऍट 7 PM. ते संध्याकाळी 7 वाजता जेवण करतात. दे इट डिनर ऍट 7 PM. जेव्हा मी हे सेंटेन्स बोलते आहे तेव्हा तुम्ही सुद्धा ते सेंटेन्स बोला. मी प्रत्येक सेंटेन्स 2 वेळा रिपीट करते आहे, तर तुम्ही सुद्धा ते माझ्या बरोबर बोला म्हणजे तुम्हाला पण हे सेंटेन्स ऐकून आणि बोलून प्रॅक्टिस होईल. बघा, मी तुम्हाला रूल काय सांगितला की फक्त ही शी इट किंवा एखादं सिंग्युलर नाव असेल तेव्हाच तुम्ही वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा असतो. म्हणजेच आपण इथे दे इट म्हटलं आहे पण शी इट्स म्हटलं आहे. राईट, इथे ही असतं तर मी म्हटलं असतं ही इट्स किंवा रोहन इट्स. ओके, एक सिंग्युलर नाव आहे म्हणून त्यांना इट्स लावायचं. पण आय, दे, वी, यू याबरोबर फक्त इटचा वापर करायचा आहे म्हणजे एस एस लावायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, डू यू ईट व्हेजिटेबल्स. तुम्ही भाज्या खातात का? डू यू ईट व्हेजिटेबल्स. वी ईट टुगेदर ऑन वीकेंड्स. आम्ही आठवड्याच्या शेवटी एकत्र जेवतो. सो तुम्ही इथे बघितलं की ईट हा एक वर्ब आपण बघितला, एक शब्द आपण बघितला आणि त्याचे आपण 5 वेगवेगळ्या सेंटेन्स मध्ये आपण त्याचा यूज कसा करतो हे बघितलं आहे. सो असेच आपण सगळे आपले जे वर्ड्स असणार आहेत ते बघणार आहोत. त्यामुळे तुमची डीप प्रॅक्टिस इथे होणार आहे. नेक्स्ट, ड्रिंक म्हणजे पिणे. आय ड्रिंक वॉटर आफ्टर एक्सरसाइज. मी व्यायामानंतर पाणी पिते. आय ड्रिंक वॉटर आफ्टर एक्सरसाइज. नेक्स्ट, शी ड्रिंक्स कॉफी इन द मॉर्निंग. शी ड्रिंक्स कॉफी इन द मॉर्निंग. Again, I hope you notice that she drinks, I drink. ओके, पण हे फक्त आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच करू शकतो. नेक्स्ट, डू यू ड्रिंक मिल्क. तुम्ही दूध पिता का?
डू यू ड्रिंक मिल्क? ही ड्रिंक्स ज्यूस विथ ब्रेकफास्ट. तो नाश्त्यासोबत ज्यूस पितो. ब्रेकफास्ट. ओके, सो ब्रेकफास्ट म्हणायचं नाहीये, ब्रेकफास्ट. प्रोनाउन्सिएशन वर पण इथे लक्ष देतोय आपण. He drinks he drinks juice with breakfast. Come on, repeat after me. He drinks juice with breakfast. Next, they drink tea in the afternoon. ते दुपारी चहा पितात. They drink tea in the afternoon. Come on. What you drink in the afternoon, tell me in the comment. Tea or coffee? Yes. नेक्स्ट वर्ड आहे आपला स्लीप, म्हणजे झोपणे. आय स्लीप फॉर 8 hours every night. आय स्लीप फॉर 8 hours every night. मी दररोज 8 तास झोपतो. नेक्स्ट, शी स्लीप्स अर्ली ऑन वीकेंड. शी स्लीप्स अर्ली ऑन वीकेंड्स. ती आठवड्याच्या दिवशी लवकर झोपते. नेक्स्ट, डू यू स्लीप वेल? तुम्ही चांगले झोपलात का? डू यू स्लीप वेल? ही स्लीप्स इन द आफ्टरनून ऑन वीकेंड्स. तो आठवड्याच्या वीकेंडला शेवटी दुपारी झोपतो. ही स्लीप्स इन द आफ्टरनून ऑन वीकेंड्स. नेक्स्ट, दे स्लीप लेट ऑन हॉलिडेज. दे स्लीप लेट ऑन हॉलिडेज. ते सुट्टीच्या दिवशी उशिरा झोपतात. दे स्लीप लेट ऑन हॉलिडेज. कम ऑन, स्लीपचा वापर करून एक सेंटेन्स तुम्ही सुद्धा तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट वर्ड आहे आपला रीड, म्हणजे वाचणे, वाचन करणे. आय रीड बुक्स एव्हरी नाईट. मी दररोज रात्री पुस्तक वाचते. आय रीड बुक्स एव्हरी नाईट. नेक्स्ट, शी रीड्स द न्यूजपेपर इन द मॉर्निंग. ती सकाळी वर्तमानपत्र वाचते. शी रीड्स द न्यूजपेपर इन द मॉर्निंग. नेक्स्ट, डू यू रीड नॉवेल्स? तुम्ही कादंबऱ्या वाचतात का? ही रीड्स बिफोर गोइंग टू बेड. ही रीड्स बिफोर गोइंग टू बेड. तो झोपण्यापूर्वी वाचतो. दे रीड टुगेदर ऑन संडेज. ते रविवारी एकत्र वाचतात. आता इथे पुन्हा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा ही शी आलेलं आहे तेव्हा आपण रीड्स म्हटलं आहे, रीड म्हटलं नाहीये. ठीक आहे, सो जर तुम्ही म्हणाल ही रीड बिफोर गोइंग टू बेड, सो ते सेंटेन्स चुकीचं असणार आहे. तुम्हाला म्हणायचंय ही रीड्स बिफोर गोइंग टू बेड. आय रीड, ही रीड्स. ओके, सो याची सुद्धा तुमची प्रॅक्टिस इथे होते आहे पूर्ण. नेक्स्ट, राईट. राईट म्हणजे काय? लिहिणे. आय राईट इन माय जर्नल एव्हरी डे. मी दररोज माझ्या डायरीत लिहितो. आय राईट इन माय जर्नल एव्हरी डे. नेक्स्ट, शी राईट्स लेटर्स टू हर फ्रेंड. ती तिच्या मित्रांना पत्र लिहिते. शी राईट्स लेटर्स टू हर फ्रेंड. नेक्स्ट, डू यू राईट पोएम? तुम्ही पोएम लिहिता का? कविता लिहिता का? डू यू राईट पोएम्स? ही राईट्स एसेज फॉर स्कूल. तो शाळेसाठी निबंध लिहितो. ही राईट्स एसेज फॉर स्कूल. नेक्स्ट, दे राईट स्टोरीज टुगेदर. ते एकत्र कथा लिहितात. दे राईट स्टोरीज टुगेदर. सो इथे आपण ही, शी, इट, दे सगळ्या वेगवेगळ्या सर्वनामांबरोबर कसं सेंटेन्स बनवलं जातं ते बघतो आहे. परत एक आपण क्वेश्चन बघतोय की क्वेश्चन कसा तयार करायचा. ठीक आहे, कम ऑन. आय होप दॅट यू गाईज आर रिपीटिंग विथ मी एव्हरी सेंटेन्स, सो प्लीज रिपीट. येस, नेक्स्ट आहे रन. रन मीन्स धावणे, पळणे.
पहिलं वाक्य बघू. आय रन इन द पार्क एव्हरी मॉर्निंग. मी दररोज सकाळी उद्यानात धावते. आय रन इन द पार्क एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट, शी रन्स फास्ट. ती वेगाने धावते. शी रन्स फास्ट. नेक्स्ट, डू यू रन मॅरेथॉन्स. तुम्ही मॅरेथॉन धावता का? डू यू रन मॅरेथॉन्स. नेक्स्ट, ही रन्स टू कॅच द बस. तो बस पकडण्यासाठी धावतो. ही रन्स द कॅच. ही रन्स टू कॅच द बस. नेक्स्ट, दे रन एव्हरी वीकेंड. ते दर आठवड्याच्या शेवटी धावतात. दे रन एव्हरी वीकेंड. नेक्स्ट, वॉक. वॉक म्हणजे चालणे. आय वॉक टू वर्क एव्हरी डे. मी दररोज कामावर चालत जाते. आय वॉक टू वर्क एव्हरी डे. शी वॉक्स इन द गार्डन. ती बागेत चालते. शी वॉक्स इन द गार्डन. डू यू वॉक टू स्कूल. तुम्ही शाळेत चालत जाता का? डू यू वॉक टू स्कूल. नेक्स्ट, ही वॉक्स हिज डॉग एव्हरी मॉर्निंग. तो दर संध्याकाळी त्याच्या कुत्र्याला फिरवतो. ही वॉक्स हिज डॉग एव्हरी इव्हनिंग. नेक्स्ट, दे वॉक टुगेदर इन द पार्क. ते उद्यानात एकत्र चालतात. दे वॉक टुगेदर इन द पार्क. ओके, सो वॉक आपण काय बघितलं आता? वॉक. नेक्स्ट आहे टॉक. वॉक त्यानंतर टॉक. टॉक म्हणजे बोलणे. आय टॉक टू माय फ्रेंड्स एव्हरी डे. मी दररोज माझ्या मित्रांशी बोलतो. आय टॉक टू माय फ्रेंड एव्हरी डे. शी टॉक्स ऑन द फोन अ लॉट. ती फोनवर खूप बोलते. शी टॉक्स ऑन द फोन अ लॉट. डू यू टॉक टू युअर नेबर्स. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी बोलता का? डू यू टॉक टू युअर नेबर्स. नेक्स्ट, ही टॉक्स ड्युरिंग मीटिंग्स. तो बैठकी दरम्यान बोलतो. ही टॉक्स ड्युरिंग मीटिंग्स. नेक्स्ट, दे टॉक अबाउट देअर प्लॅन्स. ते त्यांच्या योजनेबद्दल बोलतात. दे टॉक अबाउट देअर प्लॅन्स. सो टॉक म्हणजे बोलणे. नेक्स्ट आहे आपला लिसन. लिसन म्हणजे ऐकणे. आय लिसन टू म्युझिक एव्हरी मॉर्निंग. मी दररोज सकाळी संगीत ऐकतो. आय लिसन टू म्युझिक एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट, शी लिसन्स केअरफुली टू इन्स्ट्रक्शन्स. ती सूचना काळजीपूर्वक ऐकते. शी लिसन्स केअरफुली टू इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट, डू यू लिसन टू पॉडकास्ट. तुम्ही पॉडकास्ट ऐकता का? डू यू लिसन टू पॉडकास्ट. नेक्स्ट, ही लिसन्स टू द रेडिओ इन द कार. तो गाडीत रेडिओ ऐकतो. ही लिसन्स टू द रेडिओ इन द कार. नेक्स्ट, दे लिसन टू ईच अदर. ते एकमेकांचं ऐकतात. दे लिसन टू ईच अदर. नेक्स्ट, वॉच. वॉच म्हणजे पाहणे. आय वॉच टीव्ही इन द इव्हिनिंग. मी संध्याकाळी टीव्ही पाहतो. नेक्स्ट, शी वॉचेस मूवीज ऑन वीकेंड. ती आठवड्याच्या शेवटी चित्रपट पाहते. डू यू वॉच स्पोर्ट्स. तुम्ही खेळ पाहता का? नेक्स्ट, ही वॉचेस द न्यूज एव्हरी नाईट. तो दररोज रात्री बातम्या पाहतो. नेक्स्ट, दे वॉच द सनसेट टुगेदर.
ते एकत्र सूर्यास्त पाहतात. कम ऑन, यू हॅव टू रिपीट विथ मी. आय वॉच टीव्ही इन द इव्हनिंग. शी वॉचेस मूवीज ऑन वीकेंड्स. डू यू वॉच स्पोर्ट्स? He watches the news every night. They watch the sunset together. I hope you guys are repeating the sentence with me because that will help you a lot. So don't ignore. प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्हालाही बोलणं खूप गरजेचं आहे. चला, पुढचं सेंटेन्स आहे बाय. बाय म्हणजे खरेदी करणे. आय बाय ग्रॉसरीज एव्हरी वीक. मी दर आठवड्याला किराणा सामान खरेदी करते. आय बाय ग्रॉसरीज. ग्रॉसरीज म्हणजे काय? किराणा. आय बाय ग्रॉसरीज एव्हरी वीक. नेक्स्ट, शी बायज न्यू क्लोथ्स फॉर द पार्टी. ती पार्टीसाठी नवीन कपडे खरेदी करते. शी बायज न्यू क्लोथ्स फॉर द पार्टी. नेक्स्ट, डू यू बाय फ्रुट्स फ्रॉम द मार्केट. तुम्ही बाजारातून फळे खरेदी करता का? डू यू बाय फ्रुट्स फ्रॉम द मार्केट? नेक्स्ट, ही बायज अ न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग. तो दररोज सकाळी वर्तमानपत्र खरेदी करतो. ही बायज अ न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग. ओके, सो तुम्ही न्यूजपेपर रोज खरेदी करतात का? आणि खरेदी करत असाल तर कोणता खरेदी करतात मला कमेंटमध्ये सांगा. ओके, सेंटेन्स बनवायचा आहे तुम्हाला की आय बाय डॅश डॅश न्यूजपेपर. ओके, येस. कम ऑन गाईज, जितकं इंटरॅक्टिव्ह तुम्ही राहाल तेवढं सहज तुम्ही शिकणार आहात. प्रत्येक आपण जे नवीन शब्द बघतोय त्यावर तुम्हाला काय नवीन सेंटेन्स सुचतायत ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा, कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट, ते बाय टॉयज फॉर देअर चिल्ड्रन. ते त्यांच्या मुलांसाठी खेळणी खरेदी करतात. दे बाय टॉयज फॉर देअर चिल्ड्रन. येस. नेक्स्ट, कुक म्हणजे शिजवणे किंवा जेवण बनवणे, स्वयंपाक बनवणे. नेक्स्ट, त्याचे सेंटेन्स बघा. आय कुक डिनर एव्हरी नाईट. मी दररोज रात्री जेवण बनवते. आय कुक डिनर एव्हरी नाईट. ठीक आहे. शी कुक्स डिलिशियस मील. ती स्वादिष्ट अन्न बनवते किंवा ती स्वादिष्ट अन्न शिजवते. शी कुक्स डिलिशियस मील. डिलिशियस म्हणजे चविष्ट. नेक्स्ट, डू यू कुक ऑन वीकेंड्स. तुम्ही आठवड्याच्या शेवटी म्हणजे वीकेंडला. वीकेंड म्हणजे काय? आठवड्याचा शेवट, शनिवार रविवार. तुम्ही आठवड्याच्या शेवटी स्वयंपाक बनवतात का? डू यू कुक ऑन वीकेंड्स? येस. नेक्स्ट, ही कुक्स ब्रेकफास्ट फॉर हिज फॅमिली. तो आपल्या मुलांसाठी नाश्ता बनवतो. ही कुक्स ब्रेकफास्ट फॉर हिज फॅमिली. येस. ओके, सो इथे एक नवीन वर्ड होता मील. सो बाकी कोणाला जर माहिती नसेल तर त्यांना सांगते की मील म्हणजे काय? जेवण. ओके, सो मील म्हणजे जेवण, अन्न. राईट. नेक्स्ट आहे आपलं सेंटेन्स 5वं. दे कुक टुगेदर ऑन संडेज. ते रविवारी एकत्र स्वयंपाक करतात. दे कुक टुगेदर ऑन संडेज. येस, गुड. नेक्स्ट, प्ले. प्ले म्हणजे खेळणे. आय प्ले फुटबॉल एव्हरी इव्हिनिंग. मी दर संध्याकाळी फुटबॉल खेळतो किंवा रोज संध्याकाळी फुटबॉल खेळतो. आय प्ले फुटबॉल एव्हरी इव्हिनिंग. नेक्स्ट, शी प्लेज द पियानो ब्युटिफुली. ती सुंदर पियानो वाजवते. शी प्लेज द पियानो ब्युटिफुली. नेक्स्ट, डू यू प्ले एनी स्पोर्ट्स. तुम्ही कोणता खेळ खेळता का? डू यू प्ले एनी स्पोर्ट्स?
नेक्स्ट, ही प्लेज चेस विथ हिज ब्रदर. तो आपल्या भावांसोबत बुद्धिबळ खेळतो. ही प्लेज चेस विथ हिज ब्रदर. नेक्स्ट, दे प्ले गेम्स ऑन देअर कम्प्युटर. ते त्यांच्या संगणकावर खेळ खेळतात. दे प्ले गेम्स ऑन देअर कम्प्युटर. कम ऑन, प्ले. तुम्ही कोणता गेम खेळतात हे कमेंट करून सांगा. डू यू प्ले एनी स्पोर्ट्स? कम ऑन, प्लेचा वापर करून एक सेंटेन्स तुम्हीही बनवा. नेक्स्ट, लर्न. लर्न म्हणजे शिकणे. आय लर्न न्यू वर्ड्स एव्हरी डे. मी दररोज नवीन शब्द शिकतो. आय लर्न न्यू वर्ड्स एव्हरी डे. नेक्स्ट, शी लर्न्स क्विकली. ती पटकन शिकते. शी लर्न्स क्विकली. नेक्स्ट, डू यू लर्न लँग्वेजेस. तुम्ही भाषा शिकता का? डू यू लर्न लँग्वेजेस? नेक्स्ट, ही लर्न्स मॅथ ॲट स्कूल. तो शाळेत गणित शिकतो. ही लर्न्स मॅथ ॲट स्कूल. दे लर्न टुगेदर इन क्लास. ते वर्गात एकत्र शिकतात. दे लर्न टुगेदर इन क्लास. लर्न म्हणजे शिकणे. कम ऑन, रिपीट ऑल द सेंटेन्स गाईज. जितकं जास्त वेळा तुम्ही बोलाल सेंटेन्स तुमच्या तोंडाने मोठ्याने, तितकं तुम्हाला इझी वाटेल. रिपीट आपण जितक्या वेळा सेम सेम सेंटेन्स वर्ड्स रिपीट करतो तेव्हा ते आपण इझिली घेतो. ठीक आहे, सो तुम्हाला रिपीट करायचं आहे. वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. तुम्ही हे सेंटेन्स पुन्हा तुमची प्रॅक्टिस झाल्यावर पुढे जाऊ शकता. ओके, नेक्स्ट आहे गो. गो म्हणजे जाणे. आय गो टू द जिम एव्हरी डे. मी दररोज जिमला जाते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की मी रोज ऑफिसला जाते, मी जिमला जाते, मी शाळेत जाते. सो इथे तुम्हाला जिमच्या ऐवजी काय टाकायचं आहे? ऑफिस. आय गो टू द ऑफिस एव्हरी डे. आय गो टू द क्लिनिक एव्हरी डे. आय गो टू द स्कूल एव्हरी डे. आय गो टू द कॉलेज एव्हरी डे. सो आपण इथे काय केलंय? जिमच्या ऐवजी फक्त आपण स्कूल टाकलेलं आहे. ठीक आहे, सो अशा आणि आपण बरेच सेंटेन्स बनवू शकतो. सो तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की बाकी सेंटेन्स तर सेमच राहणार आहे, फक्त तुम्हाला एक वर्ड चेंज करायचा आहे. असं सगळ्याच सेंटेन्स मध्ये होत असतं. राईट. नेक्स्ट, शी गोज टू स्कूल बाय बस. ओके, आय गो, शी गोज. शी गोज टू स्कूल बाय बस. ती बसने शाळेत जाते. नेक्स्ट, डू यू गो टू द मार्केट ऑफन. तुम्ही बाजारात बऱ्याचदा जातात का? डू यू गो टू द मार्केट ऑफन? येस, आय युजली गो टू द मार्केट. नेक्स्ट, ही गोज टू बेड अर्ली. तो लवकर झोपायला जातो. ही गोज टू बेड अर्ली. नेक्स्ट, दे गो ऑन वॅकेशन एव्हरी समर. ते दर उन्हाळ्यात सुट्टीसाठी जातात. दे गो ऑन वॅकेशन एव्हरी समर. सो तुम्ही वॅकेशनला कुठे जातात? कमेंट करून सांगा. ओके, सो गो म्हणजे जाणे. नेक्स्ट आहे आपलं कम. कम म्हणजे येणे किंवा मोस्टली कोणाला तरी आणणे किंवा येणे, असं दोन्ही पद्धतीने आपण ते म्हणू शकतो. आय कम होम ऍट 6 PM. मी संध्याकाळी 6 वाजता घरी येतो. आय कम होम ऍट 6 PM. शी कम्स टू द ऑफिस बाय कार. ती गाडीने ऑफिसमध्ये येते. शी कम्स टू द ऑफिस बाय कार. शी कम्स टू द ऑफिस बाय कार. ओके, सो सेंटेन्स रिपीट करा, सेंटेन्स बोला. नेक्स्ट, डू यू कम टू द पार्टी. तुम्ही पार्टीला येता का? डू यू कम टू द पार्टी?
ही कम्स टू विजिट अस ऑन वीकेंड्स. तो आठवड्याच्या शेवटी आम्हाला भेटायला येतो. ही कम्स टू विजिट अस ऑन वीकेंड्स. ही कम्स टू विजिट अस ऑन वीकेंड्स. तो आठवड्याच्या शेवटी आम्हाला भेटायला येतो. नेक्स्ट, दे कम अर्ली टू अवॉइड ट्रॅफिक. ते वाहतूक टाळण्यासाठी लवकर येतात. दे कम अर्ली टू अवॉइड ट्रॅफिक. येस. नेक्स्ट वर्ड आहे आपला स्पीक, म्हणजे बोलणे. आय स्पीक इंग्लिश ॲट वर्क. मी कामावर इंग्रजी बोलतो. आय स्पीक इंग्लिश ॲट वर्क. नेक्स्ट, शी स्पीक स्पॅनिश फ्लुएंटली. ती स्पॅनिश फ्लुएंटली बोलते, म्हणजे व्यवस्थित बोलते. शी स्पीक स्पॅनिश फ्लुएंटली. नेक्स्ट, डू यू स्पीक फ्रेंच. तुम्ही फ्रेंच बोलता का? डू यू स्पीक फ्रेंच? येस. नेक्स्ट, ही स्पीक्स सॉफ्टली. तो सौम्य आवाजात बोलतो. ही स्पीक्स सॉफ्टली. नेक्स्ट, they speak with their friends on the phone. They speak with their friends on the phone. ते फोनवर त्यांच्या मित्राशी बोलतात. सो स्पीक म्हणजे बोलणे. नेक्स्ट, राईट. राईट म्हणजे लिहिणे. आय राईट ईमेल्स एव्हरी डे. मी दररोज ईमेल लिहितो. शी राईट्स अ डायरी रेग्युलरली. ती नियमित डायरी लिहिते. डू यू राईट स्टोरीज. तुम्ही कथा लिहिता का? ही राईट्स अ लेटर टू हिज ग्रँडमदर. तो आपल्या आजीला पत्र लिहितो. नेक्स्ट, दे राईट नोट्स इन क्लास. ते वर्गात नोट्स लिहितात. राईट म्हणजे लिहिणे. कम ऑन गाईज, रिपीट ऑल द सेंटेन्स. त्यानंतर आपला नेक्स्ट वर्ड आहे हेल्प. हेल्प म्हणजे सहाय्य करणे. आय हेल्प माय फ्रेंड विथ होमवर्क. मी माझ्या मित्रांना गृहपाठ करण्यास मदत करतो. आय हेल्प माय फ्रेंड विथ होमवर्क. नेक्स्ट, शी हेल्प्स हर मदर इन द किचन. ती स्वयंपाकघरात आपल्या आईला मदत करते. शी हेल्प्स हर मदर इन द किचन. नेक्स्ट, डू यू हेल्प युअर नेबर्स. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांना मदत करता का? डू यू हेल्प युअर नेबर्स? नेक्स्ट, ही हेल्प्स हिज कलीग्स ॲट वर्क. तो कामावर आपल्या सहकाऱ्यांना मदत करतो. ही हेल्प्स हिज कलीग ॲट वर्क. नेक्स्ट, दे हेल्प ऑर्गनाइज कम्युनिटी इव्हेंट. ते कम्युनिटी ऑर्गनाइज करायला, इव्हेंट ऑर्गनाइज करायला मदत करतात. दे हेल्प ऑर्गनाइज कम्युनिटी इव्हेंट्स. चल, पुढचा शब्द आहे सी, म्हणजे पाहणे. आय सी द सनराइज इन द मॉर्निंग. मी सकाळी सूर्य उगवताना पाहते. आय सी द सनराइज इन द मॉर्निंग. नेक्स्ट, शी सीज हर फ्रेंड्स एव्हरी वीकेंड. ती दर आठवड्याच्या शेवटी आपल्या मित्रांना पाहते. शी सीज हर फ्रेंड एव्हरी वीकेंड. नेक्स्ट, डू यू सी द मूवी. तुम्ही चित्रपट पाहता का? डू यू सी द मूवी? नेक्स्ट, ही सीज अ डॉक्टर फॉर रेग्युलर चेकअप्स. तो नियमित तपासणीसाठी डॉक्टरला पाहतो. ही सीज अ डॉक्टर फॉर रेग्युलर चेकअप्स. नेक्स्ट, दे सी ब्युटिफुल लँडस्केप ऑन देअर ट्रिप्स. ते त्यांच्या ट्रिपमध्ये सुंदर दृश्य पाहतात. दे सी ब्युटिफुल लँडस्केप ऑन देअर ट्रिप्स. नेक्स्ट वर्ड आहे आपला गिव्ह, म्हणजे देणे. आय गिव्ह माय टीचर अ गिफ्ट. मी माझ्या शिक्षकांना एक भेट देतो.
आय गिव्ह माय टीचर अ गिफ्ट. नेक्स्ट, शी गिव्स हर टाइम टू हेल्प अदर्स. ती इतरांना मदतीसाठी आपला वेळ देते. शी गिव्स हर टाइम टू हेल्प अदर्स. नेक्स्ट, डू यू गिव्ह प्रेझेंट्स ऑन बर्थडेज? तुम्ही वाढदिवसावर भेटवस्तू देता का? डू यू गिव्ह प्रेझेंट्स ऑन बर्थडेज? येस. नेक्स्ट आहे आपलं, ही गिव्स अडवाइस टू हिज फ्रेंड. तो आपल्या मित्रांना सल्ला देतो. ही गिव्स अडवाइस टू हिज फ्रेंड्स. नेक्स्ट, दे गिव्ह फूड टू द नीडी. ते गरजूंना अन्न देतात. दे गिव्ह फूड टू द नीडी. नेक्स्ट वर्ड आहे आपला टेक, म्हणजे घेणे. आय टेक द बस टू वर्क. मी कामावर बसने जातो. आय टेक द बस टू वर्क. शी टेक नोट्स ड्युरिंग लेक्चर्स. ती व्याख्यानादरम्यान नोट्स घेते. शी टेक्स नोट्स ड्युरिंग लेक्चर्स. नेक्स्ट, डू यू टेक फोटोज ऑफन? तुम्ही बहुतेक वेळा फोटो घेता का? डू यू टेक फोटोज ऑफन? येस. नेक्स्ट आहे, ही टेक्स अ ब्रेक एव्हरी आवर. तो प्रत्येक तासाला विश्रांती घेतो. ही टेक्स अ ब्रेक एव्हरी आवर. त्यानंतर आहे, दे टेक देअर डॉग फॉर अ वॉक. ते त्यांच्या कुत्र्याला फिरण्यासाठी नेतात. दे टेक देअर डॉग फॉर अ वॉक. येस. नेक्स्ट आहे आपला फाइंड, म्हणजे सापडणे. एखादी गोष्ट सापडणे त्याला काय म्हणतात? फाइंड. एक्झाम्पल्स बघूया. आय फाइंड माय कीज इन द ड्रॉवर. मी माझ्या कीज ड्रॉवर मध्ये मला सापडल्या. शी फाइंड्स हर बुक ऑन द टेबल. तिला तिचे पुस्तक टेबलवर सापडले. शी फाइंड्स हर बुक ऑन द टेबल. डू यू फाइंड युअर फोन? तुम्हाला तुमचा फोन सापडला का? डू यू फाइंड युअर फोन? येस. नेक्स्ट आहे, ही फाइंड्स अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम. तो समस्येच्या समाधान सापडवतो किंवा शोधतो. ही फाइंड्स अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम. नेक्स्ट, दे फाइंड न्यू प्लेसेस टू विजिट. ते नवीन स्थळ शोधतात. दे फाइंड न्यू प्लेसेस टू विजिट. सो फाइंड म्हणजे सापडणे. नेक्स्ट आहे टीच, म्हणजे शिक्षण घेणे किंवा शिकवणे, देणे. आय टीच इंग्लिश टू स्टुडंट्स. मी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवते. आय टीच इंग्लिश टू स्टुडंट्स. नेक्स्ट, शी टीचेस मॅथ ॲट स्कूल. ती शाळेत गणित शिकवते. शी टीचेस मॅथ ॲट स्कूल. नेक्स्ट, डू यू टीच एनी सब्जेक्ट? तुम्ही कोणताही विषय शिकवता का? डू यू टीच एनी सब्जेक्ट्स? नेक्स्ट, ही टीचेस कुकिंग क्लासेस. ती स्वयंपाक कसा बनवायचा हे शिकवते, त्याचे वर्ग घेते. ही टीचेस कुकिंग क्लासेस. ओके, तो घेतो. नेक्स्ट, दे टीच देअर चिल्ड्रन गुड मॅनर्स. ते त्यांच्या मुलांना चांगले वर्तन शिकवतात. दे टीच देअर चिल्ड्रन गुड मॅनर्स. ओके, सो टीच म्हणजे शिक्षण देणे, शिकवणे. त्यानंतर आहे 25th, स्टडी म्हणजे अभ्यास करणे. आय स्टडी फॉर एक्झाम इन द इव्हिनिंग. मी संध्याकाळी परीक्षेसाठी अभ्यास करतो. आय स्टडी फॉर एक्झाम्स इन द इव्हिनिंग. त्यानंतर आहे, शी स्टडीज हिस्ट्री ॲट युनिव्हर्सिटी. ती युनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचा अभ्यास करते. शी स्टडीज हिस्ट्री ॲट युनिव्हर्सिटी. नेक्स्ट आहे,
डू यू स्टडी एव्हरी डे? तुम्ही दररोज अभ्यास करतात का? डू यू स्टडी एव्हरी डे? नेक्स्ट, ही स्टडीज हार्ड फॉर हिज क्लासेस. तो आपल्या वर्गासाठी खूप मेहनत करतो. ही स्टडीड हार्ड फॉर हिज क्लासेस. नेक्स्ट, दे स्टडी टुगेदर इन द लायब्ररी. दे स्टडी टुगेदर इन द लायब्ररी. ते ग्रंथालयात एकत्र अभ्यास करतात. दे स्टडी टुगेदर इन द लायब्ररी. ओके, सो आय होप तुम्हाला हे सगळे वर्ड्स लक्षात आले असतील आणि त्याचा आपण वाक्यात उपयोग कसा करायचा आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, सो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण याच्या पुढचे वर्ब बघणार आहोत. हे सगळे काय होते? हे वर्ब होते प्लस आपण यांना म्हणू शकतो की वोकॅबलरी, वर्ब यात तुमचं सगळंच वाढतं आहे आणि तुमची सेंटेन्स मध्ये त्यांना यूज करण्याची सुद्धा प्रॅक्टिस होते आहे. त्यामुळे पुढचे सगळे तुम्ही जे आपले येणारे व्हिडिओज आहेत ते सगळे स्टेप बाय स्टेप बघा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 2-4 वेळा बघा, रिपीट करा आणि बोलून त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही रजिस्टर करू शकतात. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. Till that time, bye bye. Keep practicing, guys. I hope तुम्हाला आजचा व्हिडिओ लक्षात आला असेल. त्याची प्रॅक्टिस करा.